नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी वरदा आणि मी दर शनिवारी सायकोलॉजी विषयावर वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतला जर्नलिंगचा अर्थ. जर्नलिंग म्हणजे काय, त्याचा फायदा काय होतो, त्याचा उपयोग कसा करायचा, ते रुटीनमध्ये कसं बसवायचं ते आपण बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर्नलिंगचे प्रकार आणि जर्नल्सचे प्रकार. तुमच्या पर्सनॅलिटीला, तुमच्या गरजेनुसार कुठलं जर्नल तुम्ही वापरू शकता, कुठला जर्नलिंगचा प्रकार तुम्ही करू शकता ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण बघूयात की जर्नलिंग कुठल्या कुठल्या प्रकारचं तुम्ही करू शकता. नंबर 1, रिफ्लेक्टिव्ह जर्नलिंग. हा प्रकार खूप कॉमन आहे आणि हे तुमचं दैनंदिन आयुष्यात अनुभव, भावना, विचार हे तुम्ही नुसतं उतरवून काढू शकता. आज माझा दिवस कसा गेला, आज माझा मूड कसा होता, मी आजच्या दिवसाला किती रेटिंग देतो आहे. सो हे तुम्ही ह्या जर्नलिंगमध्ये करू शकता. ह्या जर्नलिंगमुळे तुमचा सेल्फ अवेअरनेस खूप वाढतो. नंबर 2, ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. ह्या जर्नलिंगमध्ये तुम्हाला रोज 3 किंवा 5 अशा गोष्टी लिहायच्या आहेत ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. ह्याच्याने काय होईल, जर तुमचा माइंडसेट निगेटिव्ह असेल तर तो माइंडसेट पॉझिटिव्ह व्हायला मदत करते आणि स्ट्रेसही कमी होतो. नंबर 3, बुलेट जर्नलिंग. जर तुम्ही ऑर्गनाइज्ड असाल किंवा तुम्हाला ऑर्गनाइज्ड राहायचं असेल, ऑर्गनाइज्ड राहायला आवडत असेल तर हा जर्नलिंगचा प्रकार तुमच्यासाठी. याच्यामध्ये टास्क, गोल्स, लिस्ट, नोट्स ह्या सगळ्याच्या लिस्ट बनवल्या जातात. म्हणजे हव्याशा वाटणाऱ्या 5 कामांची यादी. एक एक काम झाल्यावर ते टिक करत जायचं. ह्याच्याने काय होईल, तुमचं मन ऑर्गनाइज्ड राहतं आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. नंबर 4, कॉन्शियसनेस जर्नलिंग. इथे तुम्हाला कुठलंही फिल्टर न लावता लिहायचं आहे. मनात जे येईल, जसं येईल तसं तुम्हाला लिहायचं आहे. आज मला या गोष्टीचा खूप राग आला आहे, मला या गोष्टीचा खूप अपसेट, अत्यंत वाईट वाटतंय, मला खूप छान वाटतंय, असं काहीही तुम्ही लिहू शकता. याच्याने तुमच्या मनाचा जो इमोशनल रिलीज आहे ते व्हायला मदत होते. नंबर 5, गोल ओरिएंटेड जर्नलिंग. तुम्हाला तुमचे गोल्स ट्रॅक करायचे असतील तर हे जर्नलिंग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. मला 6 महिन्यात 5 किलो वजन कमी करायचंय, 10 किलो वजन कमी करायचंय, असं तुम्ही लिहू शकता आणि ते ट्रॅक करू शकता. याच्याने मोटिवेशन वाढेल. पण अर्थात तुम्हाला हे लिहिल्यानंतर स्वतःला मेहनतही करावी लागते, ते विसरायचं नाही. आता मी 2 असे जर्नलिंग प्रकार सांगणार आहे जे तुम्ही क्वचितच ऐकलं असेल किंवा ऐकलंही नसेल, तर ते आता आपण बघूया. नंबर 6, आर्ट जर्नलिंग. तुम्हाला जर शब्दांपेक्षा कलर्समध्ये, डुडल्समध्ये, स्केचेस, ड्रॉइंग ह्याच्यातून व्यक्त व्हायला आवडत असेल, एक्सप्रेस करायला कम्फर्टेबल वाटत असेल तर आर्ट जर्नलिंग ही करू शकता. हे खास क्रिएटिव्ह लोकांसाठी खूप चांगलं आहे. नंबर 7, ड्रीम जर्नलिंग. रात्री पडलेले स्वप्न अनालाइज करण्यासाठी हे हेल्पफुल ठरेल. तुम्ही सकाळी उठल्यावरती आदल्या दिवशी रात्री पडलेली स्वप्न लिहून घ्या. याने तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न समजतील. आता तुम्हाला जर्नलिंगचे प्रकार कळले. तुम्हाला आता कुठलं जर्नलिंग करायचं आहे, कुठल्या पद्धतीचं जर्नलिंग करायचं आहे ते तुम्हाला कळलं असेलच आतापर्यंत. पण कुठल्या जर्नलमध्ये करायचं, कुठल्या टाईपचं जर्नलमध्ये मी करू, कुठले जर्नल विकत घेऊ, सुरुवातीला कुठली जर्नल खूप चांगली आहे ते आता आपण बघूया. चला, मला इथे एक गोष्ट मेन्शन करायला आवडेल. मी खूप जणांना बघितलं, इव्हन माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून पण सांगते मी की मी खूप जणांना असं बघितलं, एक छानशी वही दिसली, छानशी जर्नल दिसली तर ती वाचायची उत्सुकता असते बऱ्याच जणांना. तर तसं प्लीज करू नका, कारण दुसऱ्याच्या आयुष्यात, दुसऱ्याच्या प्रायव्हसीमध्ये इंटरफेअर केल्यासारखं, ढवळाढवळ केल्यासारखं आहे. तर तसं प्लीज करू नका आणि अशाच भीतीने बरेच जण जर्नलिंग करत नाहीत. बरेच जण एक्सप्रेस करायला घाबरतात. सो तसं प्लीज करू नका. नंबर 1, ब्लँक जर्नल. हा अत्यंत सोपा आणि फ्लेक्झिबल ऑप्शन आहे. तुमच्या मनात जसं आहे, तुम्हाला हवं तसं त्या तुम्ही जर्नलमध्ये लिहू शकता किंवा ड्रॉइंग करू शकता. अनरूल्ड किंवा स्केचबुक असं जर्नल्स तुम्ही विकत घेऊ शकता. नंबर 2, गायडेड जर्नल्स. गायडेड जर्नल्स म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स, प्रॉम्प्ट्स, थीम्स, कलर्स असं सगळं दिलेलं असतं. तर फक्त आपल्याला भरायचं. याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणारच आहे. प्रॉम्प्ट जर्नलिंग सुद्धा याला म्हणलं जातं. ह्याच्यात 5 मिनिट जर्नल्स, सेल्फ डिस्कव्हरी जर्नल्स अशा नावाने उपलब्ध आहेत. हे बिगिनर्ससाठी खूप बेस्ट आहे.
नंबर 3, डिजिटल जर्नलिंग. जर तुम्हाला लिहायची आवड नसेल, लिहायची सवय नसेल आणि फोनमध्ये लिहिणं जास्त हेल्पफुल किंवा जास्त कम्फर्टेबल वाटत असेल, तर डिजिटल जर्नलिंगसाठी भरपूर असे ॲप्स आहेत, जे तुम्ही वापरू शकता. मी इथे तुम्हाला नावं देतेच, तर तेही तुम्ही वापरू शकता आणि डिजिटल जर्नलिंगमुळे जरा ऑर्गनाइज्ड पण असतात आणि सर्चेबल सुद्धा. नंबर 4, हेल्थ जर्नल्स. तुम्हाला जर तुमचं हेल्थ, तुमची फिटनेस, तुमची मेंटल हेल्थ, तुमचं आरोग्य, आहार हे सगळं जर तुम्हाला ट्रॅक करायचं असेल, तर मूड ट्रॅकर, फूड ट्रॅकर असे ट्रॅकर असलेले लॉग्स असतात, ते पण बाजारात उपलब्ध आहेत. तर असे जर्नल्स तुम्ही वापरू शकता, ज्याने तुम्हाला ट्रॅक करायला मदत होईल. नंबर 5, स्पिरिच्युअल जर्नलिंग. स्पिरिच्युअल ग्रोथसाठी हे उपयुक्त आहे. तुमचे प्रेयर्स, तुमचे रिफ्लेक्शन्स, इन्स्पिरेशनल कोट्स तुम्ही ह्याच्यात लिहू शकता. काही जणांना प्रेयर्स म्हणजे जप करतात, सो त्याच्यापेक्षा ते लिहितात. सो अशा वेळेला तुम्ही स्पिरिच्युअल जर्नलिंग सुद्धा करू शकता. तर म्हणजे हे होते जर्नल्सचे प्रकार आणि जर्नलिंगचा प्रकार. मला मिळतील तसं लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीनच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कुठला जर्नलिंगचा प्रकार वापरता? ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आणखी कुठल्या विषयावर मी व्हिडिओज घेऊन यावेत, तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या भागात. टेक केअर. बाय.